शुभ सायं सर्वेभ्य। विसर्ग संधी आपण शिकत आहोत आणि विसर्ग संधीमध्ये आपण मागच्या वर्गामध्ये विसर्गस्य लोप संधी, विसर्गाचा लोप ही संधी आपण शिकलेलो आहोत. सर हॅलो. हा बोला ना मॅम. सर सर कालच्याचं थोडस स्क्रीनशॉट काढायचा होता. काल माझा क्लास हो पण झाला. हो घ्या ना. हा हे, या 2 स्लाइड आपण काल शिकलो होतो. हा ठीक आहे, घेतलंच. आज हम पढ़ रहे हैं विसर्ग से स्थानी स। विसर्ग के स्थान पर स आदेश होता है कब? जब विसर्ग के सामने क, त, थ या स इनमें से कोई व्यंजन होगा। अब यहाँ पर क वर्ग त वर्ग नहीं कहा है, सिर्फ क, त, थ या स इनमें से कोई एक व्यंजन चाहिए। तब विसर्ग के स्थान पर स आदेश होता है। विसर्ग के पीछे कोई भी होगा तो भी चलेगा, कौन सा भी स्वर चलेगा, ऐसे कोई वर्णन नहीं मिलता है। तो विसर्ग के सामने सिर्फ क, त, थ और स इनमें से कोई एक व्यंजन होगा सर तो विसर्ग आवाज के ब्लर स्थान पर होतोय, हे कळतंय. येतोय आता व्यवस्थित? हा आता आला. ठीक आहे. काय सांगितलं? विसर्गाच्या पुढे क, त, थ किंवा स यांपैकी कोणतेही व्यंजन असेल, म्हणजेच या 4 व्यंजनांपैकी एखादं व्यंजन असेल. क वर्ग त वर्ग इथे म्हटलेलं नाही. ठीक आहे, ते हे महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे. फक्त क, त, थ आणि स या 4 व्यंजनापैकी एखादे व्यंजन आले तर विसर्गाच्या जागी स आदेश करायचा आहे. उदाहरण नमः अधिक ते नमस्ते शब्द काय तयार झालेला आहे, पद काय तयार झालेला आहे? नमस्ते. का? कारण की विसर्गाच्या पुढे त आलेला आहे. ठीक आहे. अजून पुढे इतः धन ततः, विसर्गाच्या पुढे त व्यंजन आलेलं आहे इतस्ततः. नमः धनकारः नमस्कारः, इथे विसर्गाच्या पुढे क हे व्यंजन आलेलं आहे म्हणून विसर्गाच्या जागेवर काय आदेश केलेला आहे? स आदेश केलेला आहे. श्रेयः धनकरम, श्रेयस्करम, विसर्गाच्या पुढे क आलेला आहे म्हणून विसर्गाच्या जागेवरती काय आदेश केलेला आहे? तर स आदेश केलेला आहे. समजतंय? हो सर. हे सोपे सोपे नियम आहेत. हे फक्त इथे सूत्र रूपाने मी इथे दिलेलं नाही, त्याला आपण सूत्र रूपाने करू शकतो. विसर्गाच्या पुढे म्हणजेच पूर्वपदी विसर्ग आहे, अंती पूर्वपदाच्या अंती विसर्ग, आणि पुढे कोणते कोणते व्यंजन सांगितले तर क, त, थ आणि स हे सगळे व्यंजन जे आहेत ते हलंत होणार आहेत, कारण की कोणताही स्वर यांच्यामध्ये असू शकतो. त्याचा आपल्याला काही करायचं नाही, त्यांच्यामध्ये कोणता स्वर आहे. फक्त विसर्गाच्या पुढे उत्तर पदाची जी सुरुवात आहे ती मात्र आपल्याला क, त, थ या 4 व्यंजनानेच झाली पाहिजे. 4 व्यंजनापैकी एका व्यंजनाने. तर काय होणार आहे? तर विसर्गाच्या जागेवर स आदेश होणार आहे. आणि स देखील कसा होणार आहे? तर हलंत आदेश होणार आहे. कोणतंही व्यंजन जेव्हा एखाद्या वर्णाच्या जागी येतो म्हणजेच आदेश होतो त्यावेळेस व्यंजन जे आहे ते नेहमी हलंत असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. सत्व संधी समजली आहे? याला सत्व संधी विसर्गस्य स्थाने स अशा पद्धतीने म्हणतात. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या, अजून स्पष्ट होईल. हे विसर्गाच्या समोर क, त, थ आणि स यांपैकी एखादा व्यंजन असेल तर विसर्गाच्या जागेवर स आदेश करायचा आहे. विसर्गस्य स्थानी श, विसर्गाच्या जागेवर श, विसर्ग के स्थान पर श आदेश होता है. कब?
जब विसर्ग के सामने ट, ठ या श यदि वर्ण आते हैं तो विसर्ग के स्थान पर क्या आदेश किया जाता है? श आदेश किया जाता है। क्या कहा? विसर्ग के सामने ट, ठ और श ये यदि व्यंजन है तो विसर्ग के स्थान पे क्या आदेश होगा? श आदेश होगा। और ये जो आदेश होगा ये कैसे होगा? हलंत होगा। इसे हम हलंत करते हैं। उदाहरण देखिए। हलंत करने के बाद स्क्रीनशॉट लीजिए। यदि विसर्ग के सामने ट, ठ और श इनमें से कोई यदि व्यंजन आता है, तीन व्यंजनों में से, तो विसर्ग के स्थान पर श आदेश होता है। और यहाँ पर फिर से वही ट वर्ग, ठ वर्ग आदि कहानी है। ठ तो ट वर्ग में ही आता है, लेकिन ट वर्ग पूरा यदि आता है ऐसे नहीं कहा है। सिर्फ ट, ठ और श इन तीनों में से कोई एक व्यंजन चाहिए। उदाहरण देखिए। रामः धन षष्ठः, सर राम षष्ठः। बोला ना मैम। सर विसर्ग म्हणजे च होईल का इथे का सच राहील विसर्ग? विसर्ग काय? तुम्ही मागच्या याच्यात स लिहिलं होतं ना विसर्गाच्या खाली. हो, बरोबर आहे। इथे विसर्गाच्या जागेवर स आदेश होतो। संस्कृत मध्ये जे स, श आणि श हे जे तीन व्यंजन आहेत, हे तीनही व्यंजन विसर्गाच्या जागेवर होतात। त्याचे हे तीन तीन संधी आहेत वेगळ्या वेगळ्या। विसर्गाच्या जागेवर स कधी होतो, विसर्गाच्या जागेवर श कधी होतो आणि विसर्गाच्या जागेवर श कधी होतो। वेगळे अच्छा. वेगळे नियम आहेत। हम्म. ठीक है ना? इथं विसर्गस्य स्थाने स, विसर्गस्य स्थाने स, ठीक है, पहली पहली संधि इथे। विसर्गस्य स्थाने श और विसर्गस्य स्थाने श, स, श, श। समजले? अंबिका मॅम हो समजले? सर. ठीक आहे। या हो संधीमध्ये हो. विसर्गाच्या जागेवर श आदेश होतो, षटकोनाचा श। संस्कृत मध्ये मूर्धन्य षकार आदेश होतो कधी? जर विसर्गाच्या पुढे ट, ठ आणि श या तीन व्यंजनांपैकी एखादं व्यंजन आलं तर विसर्गाच्या जागेवर काय आदेश होतो? श आदेश होतो। रामः धनषष्ठ, विसर्गाच्या पुढे श आलेला आहे म्हणून रामषष्ठ असं होतं। रामः धन टीकते, रामष्टीकते। धनुः धन टंकारः, आता इथे विसर्गाच्या पुढे ट आलेला आहे म्हणून धनुष्टंकारः। समजलंय? इथे टंकार चुकीचं लिहिलं गेलेलं आहे। टंकार अशा पद्धतीने नाही लिहिलं जात, टंकार ng लिहिला जातो। ng, क ख ग घ ng, टंकार। समजलंय? हा सर. रूप्यकैः ठनठनायते, शब्द काय तयार झालेला आहे? रूप्यकैः ते छान ठनठनायते। छान. रुपये रुपये म्हणजे काय? कॉइन, रुपये। एक कॉइन. रुपया, 2 रुपयाचे कॉइन। ठणठणायते म्हणजे काय? ठणठण ठणठण असा आवाज आवाज. करतात। हम्म. रुप्यकैः ठणठणायते, रुप्यकैः ठणठणायते या सगळ्या उदाहरणामध्ये विसर्गाच्या जागेवर काय झालेलं आहे? श आदेश झालेला आहे। कारण की यांच्या पुढे ट, ठ आणि श या तीन व्यंजनांपैकी एखादं व्यंजन आलेलं आहे, त्यामुळे विसर्गाच्या जागेवर श आदेश झालेला आहे। कुठे गेली रे? बाथरूमला गेली काय? क्षमस्व। समजलिये? विसर्गस्य स्थाने श। हा सर.
विसर्गाचे स्थानी श आणि विसर्ग संधीची शेवटची संधी विसर्गाच्या जागेवरती श आदेश होतो. कधी जर विसर्गाच्या पुढे च, छ किंवा श यांपैकी व्यंजन आले तर विसर्गाच्या जागी काय आदेश होतो? श आदेश होतो. विसर्गाच्या पुढे कोणते कोणते व्यंजन सांगितले? च, छ आणि श. ही जर व्यंजन आले तर विसर्गाच्या जागी काय आदेश करायचा आहे? श. जसं उदाहरण राम धनच, रामश्च. प्रायः धनचितः, प्रायश्चितः. प्रायश्चित्तः निश्चलः मृगाः नि चरन्ति धनचलः निश्चलः. निश्चलः मृगाः धनचरन्ति, मृगाश्चरन्ति. विसर्गाच्या पुढे चरन्ति चरंतीचा च आलेला आहे त्यामुळे मृगाश्चरन्ति. कश्चित, कह अधिक चित, कश्चित. ठीक आहे. अजून एक उदाहरण मी इथे देतो. उत्तर सांगा मला काय येईल. विग्रह सांगायचा आहे. कः अधिक कश्चनचा विग्रह काय होईल? कः अधिक बरोबर. कह अधिक चन चन. कह अधिक चन. समझ लिया? हो सकता विसर्गस्य स्थानी श ही संधी समजली आहे. सोपे नियम आहेत. ठीक आहे. भरपूर हो सर ठिकाणी याचे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा पुष्कळ उदाहरणं आलेली आहेत. चालेल, थांबूया तिथे. शुभरात्री सर सर्वजण. इथे आपले विसर्ग संधी आणि संधी प्रकरण आपलं पूर्ण या ठिकाणी संपलेलं आहे. आता पुढे आपण प्रकरण सुरू संधी करणार आहोत. जे जे महत्वाचे प्रकरण अगोदर घ्यायचे आहेत ते आता आपण घेऊयात. छोटी छोटी प्रकरण आहेत. फक्त समास एकच प्रकरण मोठं आहे तर ते आपण शेवटी घेणार आहोत. ठीक आहे. कारण की समास हे प्रकरण थोडस अवघड आहे समजण्यासाठी. ते आपण शेवटी घेऊयात आणि त्या अगोदर जे अव्यय इत्यादी जे प्रकरण आहेत ते आपण अगोदर घेणार आहोत. कारण की ते छोटे छोटी प्रकरणं आहेत आणि संस्कृत बोलण्यासाठी आणि समजण्यासाठी ती प्रकरणं जी आहेत ती महत्वाची आहेत. जेणेकरून लवकर काय होईल, सर संस्कृत समजायला लागेल. 1 मिनिट मी रेकॉर्डिंग ऑफ सर करतो. मग शंका विचारा. ठीक आहे. सर प्रश्न निर्माण